छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास पुन्हा आपल्यासमोर डोळ्यापुढे उभा होणार आहे। कारण खरं तर त्यांनी ज्या वाघनखानं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता तीच वाघनख प्रदर्शनी जी आहे ती आता सर्वांसाठी खुली होणार आहे। नागपुरात हे वाघनख पोहोचलेले आहे आणि तीच प्रदर्शनी सर्वसामान्यांसाठी खुली होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं जे आहे उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर ती सर्वांसाठी खुली केली जाणार आहे। सध्या मी आहे नागपुरातील जे आहे मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीने या परिसराला एक उजाळा मिळालेला आहे आणि किल्ल्याचं स्वरूप जणू या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या किल्ल्यांचे जे आहे खरं तर बॅनर्स या ठिकाणी लावलेले आहेत। तसंच मुख्य द्वार जे आहे ते सुद्धा किल्ल्याच्या दाराप्रमाणे सजवण्यात आलेलं आहे। तसेच आतमध्ये येताच छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर आरूढ असलेली जी प्रतिमा आहे ती पाहायला मिळते आहे। खरं तर देखणी ही प्रतिमा आहे डोळ्यात भरून जाते आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो तसाच आपल्या पुढे डोळ्यासमोर उभा राहतो। त्याचबरोबर आतमध्ये जेव्हा आपण प्रदर्शनी पाहण्यासाठी जाऊ त्या सगळ्या जे आहे वाघनख आहे, वाघनखासोबत मराठी जे आहे योद्धे होते किंवा मावळे होते त्यांनी कशा पद्धतीने जिंकले ते कुठले शस्त्र ते वापरत होते, त्यामध्ये अग्निबाण असो यासह इतरही शस्त्र आहे त्याची प्रदर्शनी या निमित्ताने पाहायला मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकदा या प्रदर्शनीचं उद्घाटन झाल्यावर सगळ्यांसाठी ती खुली होईल आणि विशेष करून शाळकरी मुलांसाठी ही मोफत असणार आहे। मात्र हा गौरवशाली इतिहास प्रत्येकाने जाणून घ्यावा, शिवप्रेमींनी जाणून घ्यावा यासाठी ही सगळी जी आहे व्यवस्था करण्यात आलेली आहे। 8 महिने हे वाघनख नागपुरात राहणार आहे आणि या वाघनखांची सुरक्षा व्यवस्था सुद्धा तेवढीच महत्त्वाची असणार आहे। कारण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या भागात राहणार आहे आणि 8 महिने हा पोलीस बंद टप्प्याटप्प्याने ड्युटी वाईज अशाच पद्धतीने असणार आहे, जेणेकरून या वाघनखांचं एक प्रकारे सुरक्षितता तसं लाखोच्या संख्येने येणार असल्यामुळे शिवप्रेमी येणार असल्यामुळे एक वेगळी सुरक्षा व्यवस्था सुद्धा या निमित्ताने पाहायला मिळणार आहे। आता प्रतीक्षा फक्त तेवढीच असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकदा त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ही प्रदर्शनी जी आहे ते सर्वांसाठी खुली होईल आणि शिवप्रेमींना अफजल खानाचा कोथळा काढणारी जी वाघनख होती ती वाघनख पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डुबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।